देशात आणि महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे आणि हे सरकार कार्यरत असताना सभ्यता, संस्कृती, परंपरा अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे। मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे। त्यामध्ये शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बिकट झालेला आहे, स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत। तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेकीबाळी या सुरक्षित नाही, इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तर शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता 10 लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे फेल्युअर हे भाजपचे आहेत। मग शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललं आहे, तर यांची मस्ती काय आहे हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत। महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो। त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे। मान अपमानाचाही, अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे। अलीकडच्या काळात मंत्रिमंडळातील जे सदस्य आहेत तर बीडमध्ये जो नंगा नाच जो आहे तो आपण पाहिला, बीडची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आपण बघितली, तर दुसरीकडे खोटे ॲफिडेविट देऊन, खोटे कागदपत्र देऊन कोकाटे जे आहेत यांना शिक्षा झाल्यानंतर न्यायालय ही आश्चर्यकारक भूमिका घेतो तो प्रकरण आहे। तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री, या परिसरातील लोकप्रतिनिधी हे रोज आपले बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी शांतता आहे, सौहार्दता जी आहे, जो महाराष्ट्र धर्म जो आहे याच्या विचाराला ते छेद देत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आणबाण शान आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही चुकीची माहिती देत आहेत। हे सर्व जे चाललं आहे हे शांततेने खपून घेणं शक्य नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून केवळ सत्तेचं परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही 125 वर्षापूर्वी स्वीकारल्या गेली होती। सत्ता येईल जाईल, निवडणुका होतील जातील, मात्र या भारतातला, या महाराष्ट्रातला नागरिक हा गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे आणि सदरची भूमिका घेऊन निवडणुकीच्या पश्चात आम्ही सर्व काँग्रेसजन हे त्या भूमिकेने, त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत। त्यामुळे काँग्रेस एका चळवळीचं नाव आहे, काँग्रेस एका विचाराचं नाव आहे, काँग्रेस एका आंदोलनाचं नाव आहे आणि या स्वरूपात आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात काँग्रेसची उभारणी करणार आहोत, हे देखील या ठिकाणी नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो। दुसरा जो आपण प्रश्न विचाराल त्याआधीच त्याबद्दल मी निवेदन या ठिकाणी करू इच्छितो की देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आघाड्या आणि युती ही अपरिहार्यता आहे। कुठेतरी एक पॉलिटिकल कंपल्शन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि याची किंमत जी आहे ही काँग्रेस पक्षाला चुकवावी लागलेली आहे
त्यामुळे गत निवडणुकांमध्ये युती आघाडीमुळे आमचा पक्ष या ठिकाणी निवडणुका लढू शकला नाही, ही नाईलाज आणि ही जी अपरिहार्यता होती ही मोकळ्या मनाने या ठिकाणी आम्ही कबूल करतो. देश पातळीवर इंडिया अलायन्स पार्टनर आम्ही असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे कुठे अडचणी आणि मर्यादा या जरूर आम्हाला आल्या होत्या. मात्र देश पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोनच पक्ष ही आपल्याला आढळतात. एक म्हणजे सत्ताधारी भाजप आणि त्या सत्ताधारी भाजपासोबत भांडवलदारी आहेत, आणि दुसरीकडे समाजवादासाठी लढणारा आणि भाजपच्या मूलभूत विचाराच्या विरोधात लढणारा काँग्रेस, असे दोनच विचार प्रवाह देशभरात आहेत. आणि या परंपरा असणाऱ्या, लिगसी असणाऱ्या आणि भारताचा DNA आणि काँग्रेसचा DNA हा एकच आहे, त्याची जाणीव ठेवून ती जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्ष हा कार्यरत आहे. आणि या दौऱ्यांच्या अनुषंगानं आम्ही जी आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आणि विरोधात जो आमचा आवाज आहे, विरोधातच नव्हे तर भारताला अभिप्रेत असणारी जी समाजव्यवस्था आहे ते निर्माण करण्याचं ध्येय, उद्दिष्ट आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचं काम जे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मूलभूत कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हा सगळा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माझा दौरा आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने काँग्रेसची ताकद कमी आहे असे आरोप आमच्यावर होतात, अशा सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच प्रांताध्यक्ष या नात्यानं माझा दौरा सुरू झाला आहे. हे देखील मी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी माहिती शेअर करू इच्छितो. मी मागच्या 18 तारखेला चार्ज घेतला आणि कोणताही सत्कार न स्वीकारता जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी समस्या आहे, अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत, शेतमजुरांच्या, महिलांच्या सुरक्षिततेच्या आहे, बेरोजगारांच्या, या समस्या आहेतच आहेत. मात्र महाराष्ट्रातली जी सद्भावना आहे ही तळाशी नेण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या माध्यमातून, शिंदे शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या NCPच्या माध्यमातून जे सुरू आहे, तर सद्भावना लयास चालली आहे. आज माणूस माणसाशी बोलत नाही आहे. किराणा घ्यायला माणूस जातो तर मराठवाडा परिसरामध्ये स्वतःच्याच जातीच्या माणसाच्या दुकानातून किराणा घ्या, स्वतःच्याच जातीच्या माणसाच्या दुकानातून कापड घ्या, कीर्तन प्रवचनाला स्वतःच्याच जातीचा माणूस बोलवा, इथपर्यंत भेदाभेद ज्या परिसरामध्ये मराठवाड्यात केला गेला. आणि जो भाजपचा बूथ प्रमुख होता संतोष देशमुखीचा हत्याकांड सगळ्यांच्या समोर आहे, किती क्रूर पद्धतीने त्याचा खून झाला. त्या खुनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात लयास गेलेली सद्भावना आहे. त्या ठिकाणी जो खून झाला तो छळ करून तर मारलाच गेला. संभाजी महाराजांच्या एवढा छळ झाला नसेल, मात्र संभाजी महाराजांच्या खुनाची आठवण यावी इतका छळ संतोष देशमुखचा झाला. मात्र औरंगजेबाने जेवढ्या क्रूर पद्धतीने मृतदेहावर जो काही विसर्जनाचा जो व्हिडिओ बघितला आणि जे फोटो बघितले, जे चार्जशीटमध्ये जो आरोपाचा भाग नाही, तिथपर्यंत ही सद्भावना लयास गेली आहे. जो खून करणाऱ्यांनी खून केला हे वाईटच झालं, मात्र खून केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते विकृत हास्य सत्ताधारी मंडळी किती या गुंडांना पोचतात आहे याचं ते उदाहरण आहे. कुठे आका जन्माला आला, कुठे खोक्या जन्माला आला. 50 खोके एकदम ओके ऐकलं होतं, मात्र आता खोक्या रिटर्न्स एक नवीन खोक्या हा बघायला मिळतोय. तो खोक्या बघायला मिळाला. कोयते गँग, रेती गँग, अशा एक एक गँग जन्माला यायला लागल्या. आणि याला ही महायुती जी आहे हे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री संपूर्णतः जबाबदार आहे. आणि त्यासाठी सर्वात आधी या महाराष्ट्रामधली लयास गेलेली सद्भावना वाढावी म्हणून थेट स्वरूपामध्ये सत्कार न स्वीकारता आपण सद्भावना पदयात्रा आम्ही सर्व सदस्यांच्या, आमच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आणि नेतृत्वाच्या मदतीने मराठवाड्यात सद्भावना पदयात्रा ही संपन्न झाली. तदनंतर जेव्हा पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी काम करण्याची सुरुवात केली तर सिंधुदुर्गपासून सुरू केली. चांदा ते बांदा असं आपण म्हणतो, पण यावेळेस बांदा ते चांदा हा जाण्याचा देखील माझा संकल्प आहे. आणि तो नुसता संकल्प नव्हे तर काल सिंधुदुर्ग, आज रत्नागिरीत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्येच पालघरपर्यंत मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं त्या ठिकाणी आढावा, सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्षाच्या
पुनर्बांधणीच्या अनुषंगानं ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे जे काम सुरू आहे त्यामागचा जो हेतू आहे तोही आपल्याला सगळ्यांना सांगितला पाहिजे की मुंबईतला जो मराठी टक्का आहे त्यामध्ये कोकणाचं आणि या 2 जिल्ह्यांचं तळ कोकणाचं खूप मोठं योगदान आहे. 150च्या आसपास नगरसेवक दरवेळेस मुंबईत हे या तळ कोकणातले निवडून जातात आणि ते तळ कोकणातले निवडून जात असताना या ठिकाणची जी भावना आहे की आमच्या गावातला आहे, आमच्या कोकणातला आहे, हा मतदार त्या ठिकाणी आपला मराठी बाणा जपतो आहे. मात्र तो मराठी बाणा तिथून हरवला पाहिजे म्हणून भाजपने या ठिकाणची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे बिघडवत आहे की इकडे माणसात जेव्हा भांडणं होतील, इकडे जेव्हा दंगली घडतील तेव्हा मुंबईमध्ये मराठी पण विसरून माणूस मतदान करेल आणि भाजपचा त्यामध्ये कुठेतरी फायदा होईल. म्हणून कोकणातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान हे भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. तर दुसरीकडे कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आयर्नचा साठा सापडला आहे, दापोलीमध्ये बॉक्साईट सापडलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक खनिजं सापडले आहेत. आता ही जी सगळी खनिजं आहेत ही उद्योगपतींना त्यांना विकायची आहेत, द्यायची आहेत ही नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांना ही लुटू देण्याकरता कोकणातला माणूस आडवा आला नाही पाहिजे. कारण कोकणातला माणूस जेव्हा आडतो, जेव्हा नडतो तेव्हा तो इतिहास घडवतो याची जाणीव ही या सत्ताधाऱ्यांना असल्यामुळे या माणसांना कुठेतरी जातीमध्ये धर्मामध्ये एंगेज करून ठेवायचं आणि उद्योगपतींना वारेमाप या ठिकाणचं खनिज लुटून नेऊ द्यायचं, याकरता या ठिकाणचं सामाजिक सौहार्दता हे बिघडवण्याचं कारस्थान हे सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हे कुठेतरी होत आहे. आणि सत्ताधाऱ्यांनाही मला इशारा द्यायचा आहे की तुम्हाला तुमचे उद्योगपती सांभाळण्याकरता तुम्ही या महाराष्ट्रातल्या कोकणातल्या सामान्य माणसाचा बळी देऊ नका, ह्या इशाराही त्यांना या निमित्ताने द्यायचा आहे. शक्तिपीठ मार्ग होतो आहे, त्याची कोणती आवश्यकता नाही, त्याची मागणी नाही. मात्र शक्तिपीठ का केला जातो आहे तर शक्तिपीठ हा रेड कार्पेट कुठेतरी स्वागताकरता उद्योगपतींच्या रेड कार्पेट टाकण्याचा हा प्रकार आहे. कारण थेट समुद्रकिनाऱ्यापाशी जेट्टीपाशी उद्योगपतींना जोडायचे, ज्या उद्योगपतींच्या या ठिकाणी त्यांचे बंदर आहेत आणि त्या बंदरावरून त्यांना पूर्ण भारताला लुटून नेता यावं याकरता आता हा थेट महाराष्ट्राला चिरणारा हा जो शक्तिपीठ आहे त्याचं नाव शक्तिपीठ दिलं. मात्र या शक्तिपीठावरून बहुजन समाजाला, सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला गोव्याला तीर्थ प्यायला पाठवायचं आणि समुद्रकिनाऱ्यापासून जी आयात निर्यात आहे ती यांना वारेमाप पद्धतीने करता यावी म्हणून हा शक्तिपीठाचाही घाट हा उद्योगपतींसाठीच केला गेलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेष करून कोकणामध्ये जे संकट आहे ह्या उद्योगपतींना खुश करण्याकरता सरकार या ठिकाणचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि त्यांनी हा महाराष्ट्र धर्माविरोधात आणि महाराष्ट्राला भंग करण्याचं काम करू नये हा इशाराही या निमित्ताने या ठिकाणी देतो. आज दिवसभर आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. यासाठी आमचं नेतृत्व दिवसभर ही चर्चा करत आहे आणि आगामी काळात आम्ही काँग्रेसला रत्नागिरीमध्ये सक्षमतेने उभं केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प सरतेशेवटी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आता राज्यश्री मुद्द्याला आपण नंतर बोलूया. आता आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रत्नागिरी जिल्ह्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस कुठे आहे नंबर 1 आणि 4-5 महिने झाले तरी रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्षपद मिळून आहे हे कितपत योग्य आहे? मी आधी सांगितल्यानुसार दोनच विचार जे आहेत ते आज देश पातळीवर आहेत. एक आहे भाजपचा जो फासिस्ट जो विचार आहे तो आहे आणि समाजवादी संविधानाचा जो विचार आहे तो काँग्रेस आहे. त्यामुळे नेतृत्वाच्या आणि संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काही या ठिकाणी पावलं उचलायची जरी असली तरी पक्ष या ठिकाणी आहेच आणि त्या पक्षातला सामान्य कार्यकर्ता आहे, आमच्याजवळ नेतृत्व आहे, आमच्याजवळ मतदार आहे आणि मधल्या ज्या कड्या ज्या निखळल्या आहेत त्या जोडण्याचं काम आम्ही आजपासूनच या ठिकाणी सुरू केलं आहे आणि निरीक्षक पाठवल्या जातील. संघटनेचा जो एक आमचा जो नेहमीचा जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही इथे निरीक्षक पाठवू आणि त्यातून ज्या आवश्यक ज्या घोषणा आहेत आणि त्या दुरुस्त्या त्या येणाऱ्या महिन्याभराच्याच काळात केल्या जातील. निरीक्षक पाठवता, निवड होते, जिल्हाध्यक्ष निवडला जातो, पण गटबाजी काय थांबत नाही. काँग्रेस आहे एवढाच, आपण गटबाजी काय थांबत? काँग्रेस म्हणजे चाव्या घेण्यापर्यंत लोकांनी बदल मारले. काय परिस्थिती आहे काँग्रेसची जिल्ह्यात? काँग्रेसला संपवलं साहेब रत्नागिरी जिल्ह्यात. हे काही 5 आमदार होते काँग्रेसच्या जिल्ह्यात.
मी आपल्याला अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो की सध्या रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र आणि भारत संकटात आहे आणि या संकटाच्या वेळेस सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. कॅलॅमिटी मेक्स युनिटी हे जे सूत्र आहे हे आपण सगळ्यांनी अवलंबलं पाहिजे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती की आपण पण या सगळ्या प्रक्रियेला मदत करा आणि निश्चित स्वरूपात कॅलॅमिटी मेक्स युनिटीचं उदाहरण आपल्याला पक्षात आमच्या बघायला लवकरच मिळेल. साहेब, आपण प्रश्नांना थोडी कट मारली असं मला वाटते. प्रश्न आमच्या दोघांचे काय होते की आज रत्नागिरी जिल्ह्यात नेमके काँग्रेस कुठे आहे, पण आज प्रदेश अध्यक्ष म्हणून आप रत्नागिरी या भूमीत आला. आपण ह्यावर बोला, राज्य स्तरावर आपण नंतर बोलूच, कारण ते प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमचा अधिकार आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस कुठे आपण काय बोलत ना, रत्नागिरीला म्हणजे आपण आले की नेते दिसतात, बाकी कोणी नेते जाग्यावर नसतात. नेमके रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था आपण ह्यावर बोला, कारण आपण प्रदेशचे अध्यक्ष म्हणून त्या भूमीत आला. मी त्याच्या जोडीला आणखी एक विशेष म्हणजे असतं की स्वातंत्र्य लढ्याचं ज्यांनी नेतृत्व ते केलं ते कोकणचे गांधी ओळखले जाणारे पटवर्धन हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्याने स्थापन केलेल्या काँग्रेसला नेतृत्व नाही, ही दुर्दैवाची गोष्ट नाही का? ह्यावर बोला साहेब आपण आज, बाकी जिल्ह्यात राज्याचं बोलू. आपण सर्वच बोलू आणि मी या कोकणातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठीच आलेलो आहोत. काल गोपुरी आश्रमात जाऊन त्या ठिकाणी पटवर्धनांच्या पुढे नतमस्तक होऊन त्या सुवर्ण काळाची आणि त्या लिगसीची स्मरण केलं आहे. यापूर्वी मी वारंवार गोपुरीत जो आलो होतो तो माझा जुना ऋणानुबंधही गोपुरीशी आहे. एक वेळ अशी होती की गोपुरीमध्ये येऊन मी राहावं हे जयवंतराव मटकरांचा प्रस्तावाचंही त्या निमित्ताने आठवण आली. हा संदर्भ सांगण्याचं कारण असं की आपण जे सगळं सांगताय ती लिगसीची पूर्णता ही जाणीव आहे आणि मी काही आपल्या प्रश्नांना काही उत्तर देत नाही आहे किंवा त्याला बगल देतो आहे असा कुठलाच भाग नाही. माझं तोंड पुढे आहे आणि काही माझ्या पाठी प्रश्न आहे ते माझी पाठ सोडत नाही. त्यामुळे मला सगळं पुढचं दिसतं आहे, मागचं काही मला दिसत नाही, कारण मी पुढे बघतो आहे. त्यामुळे छोडो कल की बात पुराणी असं म्हणण्याची वेळ ही खरोखर काँग्रेसला आली आहे. 2 दिवसापूर्वी होळी पण झाली आहे. त्या होळीमध्ये आमचे असणाऱ्या उणिवा, आमच्यातले असणारे काही मतभेद हे सगळे आम्ही जाळून टाकले आहेत आणि आता शिमगा सध्या सुरू आहे. त्यामुळे त्याच्यात बोंबा आम्ही मारणार नाही. मात्र जे असेल नसेल तो शिमग्याच्या बोंबा मारून घेऊ. मात्र एका दिलाने ही काँग्रेस पुढे नेण्याचा प्रयत्न राहील. जिल्ह्याची निवडल्यानंतर बोंबा मारायला सुरुवात व्हायला एवढा काळजी घेऊ. साहेब, विषय असा आहे की महाराष्ट्राचं सरकार दावोसला जातं, विविध प्रकल्पांचे सामंजस्य करार करतं, मात्र रत्नागिरीत येणाऱ्या प्रकल्पांना विरोध होतो. रत्नागिरीत प्रकल्प रद्द होतात. त्या संदर्भात आपण काय भूमिका? रत्नागिरीत उद्योग येत नाहीये आणि विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सुद्धा वक्तव्य केलं होतं की 70 लाख बेरोजगार वाढलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. तर आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून काय भूमिका घेणार? महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातकडे वळवण्याचा एक मोठा वारंवार होत असणारा जो प्रकार आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली जे कार्यालय आहेत तेही मुंबईतून हरवण्याचेही मोठे प्रकार हे घडत आहेत. कुठेतरी मुंबई गुजरातमध्ये गेली नाही याचं शल्य हे केंद्रातले जे 2 प्रभावी सर्वोच्च जे नेते आहेत यांच्या मनात ती सल आहेत. त्यामुळे नुकतंच उद्योग तर अनेक गेलेलेच आहे, मात्र कार्यालय देखील जे आहेत ते कार्यालयही इतरत्र हलवण्याचं मोठं कारस्थान हे महाराष्ट्राच्या विरोधात हे रचल्या जात आहे. आणि या संदर्भामध्ये ओरड करून सांगून परिणाम होताना आपल्याला दिसत नाही, कारण हे सरकार जे आहे हे मूकं, बहिरं आणि आंधळं आहे. हे थिकस्किन सरकार आहे. त्यामुळे आता थेट रस्त्यावर आल्याशिवाय कुठलाही मार्ग आणि पर्याय हा समाजातील सर्व घटकांना आणि काँग्रेस पक्षाला उरलेला नाही. त्यामुळे या संदर्भात जो पॉप्सकॉर्न असेल त्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं. आता पेटंटचं कार्यालय हरवलं गेलं आहे त्याच्या संदर्भातही आम्ही आंदोलन करतो आहे. पण सार्वत्रिक याच्यावर ओरड ही वारंवार झाली पाहिजे. आमच्याही जे आंदोलनं असतील या आंदोलनांना आपण माध्यम म्हणून सगळेजणं समोर घेऊन येता. मात्र ही जेव्हा जुना विषय निघेल तेव्हा हे सर्व पुन्हा वारंवार आपण पुढे आणलं पाहिजे. आणि हे जर आणलं नाही तर महाराष्ट्राची जी दुरावस्था आहे ही अधिक दुरावस्था करण्याच्या दृष्टिकोनातून आणि गुजरातचा इगो सॅटिस्फाईड करण्याकरता हे होत आहे. महाराष्ट्राचा जो अहवाल आहे
सामाजिक अहवाल हा पुढे आला आहे, यामध्ये तेलंगणापेक्षाही, गुजरातपेक्षाही, तेलंगणापेक्षाही आपलं दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळे दरडोई कर्ज वाढत चाललेलं आहे आणि दरडोई उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. असे जे सर्व माहिती जी आहे, यातून बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज खरोखर ऐरणीवर आहे आणि सरकार या संदर्भात बत्थर झालेले काही करत नाही, हे आपल्याला सगळ्यांना जाणून घेतलं पाहिजे. काँग्रेसला यश मिळालं, विधानसभेला अपयश मिळालं. काय नक्की कारण आपण- एक जण शिवेंद्रराजे भोसले असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे काँग्रेसने पुढे आणून दिलं नाही. प्रत्येक वेळी त्यांचं जे कार्य आहे ते काँग्रेसने पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत, हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे. माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज महाराष्ट्राचा विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे, अशा प्रकारची एक परिस्थिती आहे, हेही त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे. शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे. तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत डुबवणारा हा विचार आहे. ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे. सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगडं शेण फेकणारा हा विचार आहे. आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, निधनानंतर 198 वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं. तब्बल 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे, या विचार हा भाजपचा विचार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 198 वर्षानंतर रायगडावर पायी जाऊन ती समाधी शोधून काढली. याचा अर्थ काय की शिवाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले नाही पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला नाही पाहिजे, हा विचार भाजपचा, त्याच मुशीतून भाजप तयार झाला आहे. आणि त्याच्यासोबतच आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही. त्यांना बंच ऑफ थॉट्स नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे, तेच भाजपचं बायबल आहे. आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे हे जरा पानं चाळून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडं, अश्लील ज्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे हे शिवेंद्रराजे भोसलेंनी समजून घ्यावं. चिटणीसांच्या बखारीत संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे हे त्यांनी समजून घ्यावं. आणि शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा. कारण हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे. आणि या सरकारने एक योजना चालवली आहे, राजेंचा अपमान करा, सुरक्षा मिळवा. तो सोलापूरकर का फोलापूरकर कोण अभिनेता आहे, तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आणि शिवेंद्रराजे साहेब, आपण ज्या मंत्रिमंडळात आहे आपलं सरकार त्यांना सुरक्षा देतं. तो नागपूरचा खोटेकर का फोटेकर आहे, तो शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला थेट सुरक्षा प्रदान केल्या जाते. त्याच्या घरासमोर पोलीस ठेवल्या जातात आणि मागच्या दारातून पळून जा सांगितलं जातं. म्हणजे राजेंचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी योजना या सरकारने चालवली आहे. आणि त्या सरकारमध्ये राजे आपण मंत्री आहात, आपण तात्काळ या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा. हा शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेता कामे नये, ही देखील एक विनंती त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे. त्यासोबतच सावरकर संभाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांच्याबद्दल गलिच्छ लिखाण करतात आणि हे सरकार संभाजी पुरस्कार सावरकरांना देतं. म्हणजे एकीकडे अपमान करा, सुरक्षा मिळवा, तर दुसरीकडे अपमान करा आणि पुरस्कार घ्या. असं हे सध्या फडणवीस सरकार जे आहे याच्यामध्ये आपण मंत्री राहू नये, ही एक अपेक्षा वजा विनंती या ठिकाणी या निमित्तानं करायचं आहे. आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात तो पक्ष हा शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात राहिलेला आहे, या पक्षात आपण राहू नये हे देखील आव्हान त्यांना या निमित्तानं करतो. आरोप काय त्याच्यात, ज्या मुशीतून हा विचार तयार झालेला आहे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी
200 वर्ष लपवून ठेवली आहे. त्यांच्या जन्मतारखेचा वाद घातला आहे आणि सोलापूरकरांच्या आणि त्या कोटेकरांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रदान केली. याचा अर्थच काय स्पष्ट आहे. आपण मगाशी म्हणालात ना की केंद्र आणि राज्य शासन सगळं असफळ झालेलं काही काम करत नाही की काँग्रेस हा लढणारा पक्ष आहे. आज काँग्रेस शांत काय आहे बाबतीत? आपण आता महाराष्ट्रभर आंदोलन करणार, काय नेमकं करणार, आपली पुढची भूमिका काय, दिशा काय? नाही, शांत असल्याचा कृपा करून आपण आरोप करू नका. आमचं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे हे एकांगी आज झुंज देणारा एकच माणूस, या सर्वांच्या विरोधात झुंज देणारा माणूस आहे, तो म्हणजे राहुल गांधी. आणि ते आमचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्या संघर्षाच्या भूमिकेला साथ घालण्याचं कर्तव्य आम्ही आमच्या स्तरावर हे आम्ही बजावत आहोत. कृपा करून याकडे आपण लक्ष द्या. बजरंग दलाने औरंगजेबाची कबर उघडून टाका असं मागणी केली आहे. नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे? औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता, सेक्युलर विचाराचा, दाराशिखा, याचा खून केला. नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं. स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला, त्याच्यावर विष प्रयोग केला, त्याला मारून टाकलं. आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा, तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, इथल्या मावळ्यांनी आणि 18 पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते. औरंगजेब क्रूर शासक होता, मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही. आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे. आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलं आहे. आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलं आहे आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे. आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं. या निमित्तानं जशी 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती, तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते. हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. यावेळेला अशा वेळेला तुम्ही जेव्हा भाषण करता की दिल्लीला सुद्धा काँग्रेसचे काही कार्यकर्ते घाबरतात. मध्ये एक विधानभवनामध्ये डांबरगोट्यासंदर्भात प्रकरण आलं होतं. सगळ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ लागला होता आणि त्या मिनिट्समध्ये त्याचा उल्लेख आला नाही आणि ते प्रकरण नंतर मिटवलं गेलं. ज्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला कोर्ट आदेश देतं त्या घोटाळ्यावर काँग्रेस सरकार बोलत नाही, असे अनेक घोटाळे आहेत. मग काँग्रेसचे कार्यकर्ते या ईडीच्या घोटाळ्याला जे महाराजांची कीर्ती आणि महाराजांचा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा बाणा आपण सांगतो, तीच लोक ईडीला घाबरतात. हे सरकार घाबरवण्याचं काम करत आहे. पुढाऱ्यांना घाबरवलं, सामान्य नागरिकांना घाबरवलं आणि डरोमत नावाचा संदेश घेऊन भारत जोडो पदयात्रा ही निघाली होती. आता ईडीला घाबरणारे जे काही होते नव्हते त्यांचं काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे 50 खोक्यांनी काय करिश्मा केला तो पाहिला आहे. स्वतःचा जे काही काळोबेर असेल ते लपवण्यासाठी काय झालं आहे तेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ईडीच्या घाबरून जे जाणारे होते ते गेलेले आहेत. आता ईडीला सामान्य माणसालाही घाबरवण्याचं जे काम हे वेगळ्या माध्यमातून जे चाललो आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ईडीची बंदूक लावून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केला गेलेला आहे. हा महाराष्ट्राचा दुर्दैवानं एक राजकीय हा इतिहास आहे. मात्र या गेलेल्या सगळ्यांना ते गेले म्हणून काँग्रेस काही कमजोर झाली असे नाही आणि ते काँग्रेसचा विचार इथेच ठेवून त्यांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे. त्यामुळे जे गेले ते गेले. आणि आज एक प्रश्न विचारला होता त्यांनी बजरंग दलाच्या संदर्भात. आपण आपली भूमिका स्पष्ट केली नाही, आपण त्याला थोडी बगल दिली. काँग्रेसची भूमिका काय आहे? अहो, मी हेच सांगितलं की ते औरंगजेबाची जी कबर आहे ही औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे. त्या माणसाला गाडलं आहे आपण आपल्या भूमीत.
आणि त्यांची ती कबर त्या ठिकाणी नष्ट करण्याचा डाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे शौर्य आहे या शौर्याला कुठेतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि ही याच्यापेक्षा स्पष्ट भूमिका आहे. आणि तुम्हाला उदात्तीकरणाचा निषेध आहे. हवं असलेलं उत्तर उदात्तीकरणाचा निषेध आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही केलेलं नाही. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाकरता भाजप स्पॉन्सर काही उपक्रम ते राबवतात आहे. आणि भाजप हे स्वतःची राजकीय पोळी घेण्याकरता हे औरंगजेबाचं उदात्तीकरण स्पॉन्सर करतात. हे देखील भाजपचं जे शिवाजी महाराजांवरचं जे वेगळी प्रेम आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. चला आता आता ते एका पक्षात होते, त्यांना त्यांच्या पक्षातल्या घडामोडी जास्ती माहिती असतील, त्यामुळे याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. शेवटचे दोन प्रश्न नवीन आलिमिया तुमचे खूप प्रश्न झाले. नवीन खूप प्रश्न झाले. शेवटचे दोन प्रश्न. एक महिन्यात 200 कोटीचा डांबर उघडा झालाय. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकांनी सुद्धा हायकोर्टामध्ये तुम्ही जो शिवाजी महाराजांचा मगाचा आदर्श सांगितला, आमच्या इथे तुम्ही रत्नागिरीमध्ये येऊन रत्नागिरीतल्या स्थानिक प्रश्नावर तुम्ही आज बोलणार आहात की नाही? डांबर घोटाळा झाला त्याच्याविरुद्ध तुमची भूमिका काय? इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो पडला त्या पुतळ्याच्या अनुषंगानं जो आरोपी होता त्या कोर्टात जातो आणि त्याची सुटका होते. या संदर्भात पण आम्ही बोलणार आहोत. आणि ज्यांनी डांबराचं काळं पूर्ण खाल्लं आहे त्याच्या संदर्भातही आम्ही बोलणार आहोत. आणि त्याच्यासोबत या जिल्ह्याला जी नाथपैंसारखी मधुदंडवतेंसारखी जी एक उज्ज्वल परंपरा जी लाभलेली आहे आणि त्यासोबतच ही साहित्यिकांची विचारवंतांची भूमी आहे त्याची प्रेरणा आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि हा सभ्यपणा, हा सुसंस्कृतपणा आणि जी अमृतवेल जी या ठिकाणी साहित्यिकांनी निर्माण केली त्याऐवजी वाहत असणारी इथली गटारगंगा, या सगळ्यावर आम्ही बोलणार आहोत. आणि आजच बोलून जाणार नाही आहोत, तर येणाऱ्या काळात या विषयांच्या सोबत आम्ही इथेच राहणार आहोत. हो प्लीज. भाई बोलतील डांबर घोटाळ्याबद्दल. आलिमिया, अरे तुमचेच प्रश्न नाही, तो प्रश्न महत्वाचा. हा, डांबराच्या बद्दल. यासाठी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 तारखेच्या अगोदर आम्हाला लक्षवेधी द्याव्या लागतात. डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये माझी लक्षवेधी दिलेली आहे. जवळजवळ 15 दिवस झाले अजून ती लक्षवेधी लावण्याचं जे काम आहे ते त्यांचं असतं. तिथले जे आमचे सभापती आहेत त्यांचं कार्यालय करतं. दुर्दैवाने अजून ती लक्षवेधी लागलेली नाही. अर्थात डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये औचित्याच्या माध्यमातून आमच्याकडे जी आयुध आहेत त्यांच्या माध्यमातून त्याचा खुलासा किंवा त्याचा उल्लेख मी केला, पण त्याचा औचित्य फक्त वाचलं जातं, त्याच्यावर प्रश्न उत्तर होत नाही. मी आग्रही आहे, हा आता येणारा जो हप्ता आहे याच्यामध्ये कोकणाच्या संदर्भातला हा डांबर घोटाळा असेल किंवा अनेक काही अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आग्रही आहे आणि ते मी ह्या लावून घेण्याचा मी प्रयत्न करेन. नाही, 4 नाही, एकच. जे नाट्यगृह 5 कोटीमध्ये उभे राहतं त्याला रिपेअरिंग करायला 10 कोटी लागतात. जे गार्डन 5 कोटी खर्च केलं जातं त्याच्यावर 10 कोटीचं परत मंदिर उभं केलं जातं. ज्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाते 5 कोटी खर्च केला. एक मिनिट. फक्त माझं म्हणणं असं आहे, जे लोक हे दिवसा ढवळ्या पाप करतात आहेत त्यांना हे सगळे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारताय ज्यांनी ह्या गोष्टीची कधी पाठराखण नाही केली. किंबहुना ईडीला कोणी घाबरलं नाही, कशाला कोणी घाबरलं नाही, ह्यांना अंगावर घेतलं. किती वर्ष आम्ही अंगावर घेतोय, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, काय नवीन नाही. म्हणून माझी विनंती राहील त्यांचा राग आमच्यावर काढू नका, त्यांना प्रश्न विचारा. इथे मंत्री आहेत, इथे आमदार आहेत, विचारा. मी याला अनुग्रह करतो आणि शेवटचा एक प्रश्न आपला घेऊ. थांबा. मी फार तुम्हाला जे ऐकायचं तेच सांगतोय मी. तुम्ही जे ऐकण्याकरता 2 तमाशे चालू आहेत, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि एक रत्नागिरी जिल्ह्यात. आणि हा तमाशा पाहून
इथले लोक हे पुरे वैतागलेले आहेत. काळू आणि बाळूचा तमाशा हा सिंधुदुर्गमध्ये चालू आहे आणि रत्नागिरीत चालू आहे. हा काळू बाळूचा जो तमाशा आहे, बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा, हा काँग्रेस कदापि खपून घेणार नाही. दोन भावांचा तिथला त्यांच्याकडे आहे साहेब. चल, शेवटचा. त्यांच्याकडे आहे ना. सरकार साहेब तमाशा म्हणताना जनार्दन त्यांच्याकडे आहे. ईव्हीएम त्यांच्याकडे आहे, जनाधार त्यांच्याकडे नाही. सरकार साहेब मग मग तुम्ही कोकणातले आहात नाही, म्हणूनच लास्ट चला शेवटचा प्रश्न. हा एक कोणता पण तुमच्या तिघातून एकच प्रश्न घ्या. हे ज्येष्ठ आहेत त्यांचा किंवा आपण थांबू. बाईंची माणसं आहेत. कधी जिल्हाध्यक्ष मिळणार याचं एक महिन्यात सांगितलं त्यांनी. थँक्यू 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 एक महिन्यात थँक्यू थँक्यू थँक्यू. हा लास्ट प्रश्न ते विचारला नाही. काँग्रेस सभा जाणार की महाविकास जाणार? 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरणाचं धोरण हे ठरलं आणि 24 एप्रिल 93ला आपण पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या स्टेटसनी निवडणुका घेतल्या आणि ते बिल पारित झालं. 4250 आमदार आणि 750 खासदार हे 5000 लोकच देश न चालवता, प्रतिनिधित्व न करता मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष यांना मोठ्या प्रमाणावर 27 संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून, 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही दिल्या गेली. आणि मात्र भाजप जेव्हापासून आलंय तेव्हा ते सत्तेच्या केंद्रीकरणाकडे लागलेले आहेत. हम दो आणि हमारे दोवर भारत सरकार काम करत आहेत. तर देवेंद्र फडणवीसच्या जॅकेटच्या खिशात ही महाराष्ट्राची सगळी सत्ता आहे आणि असं असताना सगळ्या सत्ता आम्हालाच हवी हा हट्ट आज त्यांचा आहे आणि म्हणून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही. आता लोक विसरले आहेत की माझ्या शहराचा नगराध्यक्ष होता, आमचा नगरसेवक होता, सभापती पंचायत समिती होता, जिल्हा परिषद अध्यक्ष होता. हे सगळे लोक आता विसरले आहेत. यांना सगळी सत्ता जी आहे ती स्वतःच्या जवळ त्यांना हवी आहे. त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणारच नाहीत. आणि आम्ही कसे लढू, काय लढू, तो ऑक्टोबरचा पेपर आहे. आता मार्चच्या परीक्षेमध्ये त्याचं उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांना निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.